मित्रांनो, आज आपण अशा एका गॅजेटबद्दल बोलणार आहोत, जे सध्या टेक वर्ल्डमध्ये धुरळा करतंय. गेल्या 1-2 आठवड्यांमध्ये हे गॅजेट खूप जास्त चर्चेत आलंय आणि याला एक नाही तर वेगळी कारणं आहेत. हे गॅजेट म्हणजे मेटाचे रे-बॅन स्मार्ट ग्लासेस. हे ग्लासेस सध्या का चर्चेत आहेत? त्यातले लेटेस्ट अपडेट काय आहेत? ते कसे काम करतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे किंवा इतर कोणतेही स्मार्ट ग्लासेस भविष्यात आपल्या स्मार्टफोनची जागा घेऊ शकतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की मेटा रेबॅन स्मार्ट ग्लासेस नेमके काय आहेत. दिसायला अगदी तुमच्या आमच्या रेग्युलर रेबॅन चष्म्यांसारखे स्टायलिश दिसतात, पण याच्या आत अत्यंत भन्नाट टेक्नॉलॉजी लपली आहे. या ग्लासेसच्या फ्रेममध्ये एक 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा बसवलेला आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही फर्स्ट पर्सन व्ह्यूमध्ये हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. यात उत्तम दर्जाचे ओपन इयर स्पीकर्स आणि मल्टिपल मायक्रोफोन्स दिलेत. यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या जगाशी कनेक्ट राहूनही गाणी ऐकू शकता, कॉल्स घेऊ शकता आणि पॉडकास्ट देखील एन्जॉय करू शकता. तेही कानात कोणतेही इयरबड्स न घालता. यात मेटाचा एआय असिस्टंट इनबिल्ट आहे. तुम्ही फक्त हे मेटा अशी कमांड देऊन कोणतेही प्रश्न विचारू शकता. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात मल्टी मोडल एआय सपोर्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी जे पाहत आहात ते हा चष्मा आपल्या कॅमेऱ्यातून पाहू शकतो आणि त्या आधारावर तुम्हाला माहिती देऊ शकतो. समजा तुम्ही एखाद्या परदेशी भाषेतला बोर्ड किंवा मेनू पाहत आहात, तर चष्म्याला विचारल्यास तो ते वाचून ट्रान्सलेट करून तुम्हाला कानात सांगू शकतो. हे सगळं सुरळीत चालण्यासाठी हे ग्लासेस तुमच्या मोबाईलमधल्या मेटा व्ह्यू ॲपसोबत ब्लूटूथने जोडलेले असतात. आता बघूया की हे ग्लासेस सध्या ट्रेंडिंगमध्ये का आहेत. या कारण म्हणजे जून-जुलै महिन्यात आलेले अपडेट्स आणि मेटा विरुद्ध चालू असलेले खटले. आधी आपण अपडेट्स काय आहेत ते बघूया. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मराठी, हिंदीसह अनेक नवीन भाषांमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन सपोर्ट आलाय. ज्यामुळे परदेशात प्रवास करताना भाषा ही अडचण उरणार नाही. कम्युनिकेशनसाठी WhatsApp व्हॉईस चॅट्स, लाईव्ह लोकेशन शेअरिंग आणि कॉल दरम्यान व्हॉईस कमांड्स वापरण्याची सोय मिळाली आहे. सोबतच मेटा वन सारखं प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील आणलं गेलंय, ज्यात काही एआय फीचर्स आणि प्रायोरिटी सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी डायनॅमिक फोटोज आणि अल्ट्रा एचडीआर मोड सारखे फीचर आलेत आणि हे फोटो तुम्ही डायरेक्ट Instagram स्टोरीवर देखील शेअर करू शकता. आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मार्च महिन्यात मेटाने प्रिस्क्रिप्शनचा चष्मा वापरणाऱ्यांसाठी म्हणजे आमच्यासाठी खास 2 नवीन स्टाईल्स लॉन्च केल्यात. ब्लेझर आणि स्क्रायबर, ज्या जवळ सगळ्या प्रकारच्या नंबरच्या चष्म्यांना सपोर्ट करतात आणि दिवसभर आरामात घालता येतात. पण या सगळ्यात सध्या सगळीकडे सगळ्यात जास्त चर्चा आहे ती एका प्रायव्हसी अपडेटची. मेटा रेबॅन ग्लासेसने फोटो किंवा व्हिडिओ काढताना समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल कळावं म्हणून त्यामध्ये एक पांढरा एलईडी लाईट दिलेला असतो, जो व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असताना कायम ऑन राहतो. काही लोक या लाईटवर टेप लावून किंवा तो लाईट चक्क स्क्रूने फोडून छुप्या पद्धतीने रेकॉर्डिंग करत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि त्यावरूनच मेटाच्या विरोधात लोक कोर्टात गेले होते की बाबा या स्मार्ट ग्लासेसमुळे आमची प्रायव्हसी धोक्यात येते. आता यावर कडक कारवाई करत मेटाने आता एक नवीन अपडेट आणलाय. हा सगळ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. या नव्या अपडेटनुसार जर ग्लासेसच्या कॅप्चर एलईडी लाईट सोबत कोणतीही छेडछाड झाली, तो झाकला गेला किंवा फोडला गेला, तर चष्म्याचा कॅमेरा आणि रेकॉर्डिंग सिस्टीम आपोआप कायमची ब्लॉक किंवा डिसेबल होईल. हा प्रायव्हसीच्या दृष्टीने एक अत्यंत मोठा आणि धाडसी निर्णय मानला जातोय. दुसरीकडे अशी एक इनसाइडर माहिती समोर येते की मेटा सध्या त्यांच्या सुपर सेन्सिंग स्मार्ट ग्लासेसच्या प्रोटोटाइपवर टेस्टिंग करते. हे नवीन ग्लासेस सातत्यानं ऑडिओ आणि फोटो कॅप्चर करून एआयला अधिकाधिक माहिती देत राहतील, जेणेकरून तुम्ही दिवसभरात काय पाहिलं किंवा काय ऐकलं हे एआय लक्षात ठेवून तुम्हाला हवी ती माहिती हव्या त्यावेळी देऊ शकेल. अर्थात यावर देखील प्रायव्हसीचे मोठे वाद आणि चर्चा सुरू आहेत. त्यामुळे याबाबत आता मेटा काय करतं हे पाहावं लागेल. पण मेटा या मार्केटमध्ये एकटं नाहीये. Googleने मे महिन्यात झालेल्या Google I/O इव्हेंटमध्ये आपले इंटेलिजंट आयवेअर अधिकृतपणे जाहीर केले होते, जे जेमिनी एआयवर चालणार आहेत आणि Android XR या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असतील. या ग्लासेससाठी Googleने वॉर्बी पार्कर आणि जेंटल मॉन्स्टर या फॅशन ब्रँड्सची हातमिळवणी केली आहे आणि Samsung देखील यात हार्डवेअर पार्टनर म्हणून सहभागी आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे ग्लासेस Android आणि iPhone दोन्ही सोबत काम करतील आणि याच वर्षी लॉन्च होणार आहेत. Samsung ही स्वतःचे गॅलेक्सी ग्लासेस आणतंय, जे जेमिनी एआय आणि Qualcommच्या चिपवर आधारित असतील. यातच आणखीन एक नाव पुढे आलंय, ते म्हणजे रोकिड ग्लासेस. फक्त 49 ग्रॅम वजनाचे हे ग्लासेस मायक्रो एलईडी डिस्प्लेसह येतात आणि मार्च महिन्यातल्या एका अपडेट नंतर हे जगातले पहिले असे ग्लासेस बनलेत जे डायरेक्ट Google जेमिनी नेटिव्हली चालवतात. म्हणजे Googleच्या स्वतःच्या ग्लासेस आधीच रोकिडने ही बाजी मारली आहे. सध्या मार्केटमध्ये डिस्प्ले लेस आणि एआर डिस्प्ले असे 2 मुख्य प्रकारचे स्मार्ट ग्लासेस आहेत. मेटाचे रेबॅन हे डिस्प्ले लेस ग्लासेसमध्ये येतात
आणि या मार्केटमध्ये जवळपास 84% हिस्सा एकट्या मेटाचा आहे. म्हणजे एका प्रकारची मोनोपोलीच आहे असं म्हणता येईल. दुसरा एआय डिस्प्ले या प्रकाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक्सडीएल हे नाव सध्या आघाडीवर आहे. एक्सडीएल वन प्रो हे फोन स्टीम डेक किंवा कन्सोलला USB-C ने जोडून एक मोठी व्हर्च्युअल स्क्रीन तयार करतात, जी गेमिंग आणि प्रोडक्टिव्हिटीसाठी उत्तम ठरते. सोबतच एक्सडीएल आणि गुगलने मिळून प्रोजेक्ट ऑरा नावाचा एक प्रोजेक्ट सुरू केलाय, जो पूर्ण अँड्रॉइड एक्सआर सिस्टीम एका पॅक आधारित ग्लासेस फॉर्मॅटमध्ये आणेल. रेन्यू X3 Pro हे आणखीन एक स्टँड अलोन AR ग्लासेस आहे, ज्यात ई सिम सपोर्ट आणि गुगल जेमिनी इंटिग्रेशन आहे. म्हणजे यासाठी फोनची गरजच लागत नाही. या सगळ्यांशिवाय ऍपल स्वतःच्या स्मार्ट ग्लासेसवर काम करत आहे, पण त्याचं लॉन्च 2027 पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. स्नॅपचे स्पेक्स, अलिबाबाचे क्वार्क एआय ग्लासेस आणि Xiaomiचे मॉडेल्स देखील चीनच्या मार्केटमध्ये जोरात विकले जातात. एकंदरीत हे मार्केट आता एका मोठ्या प्लॅटफॉर्म वॉरचं स्वरूप घेत आहे, जिथं मेटा, गुगल, सॅमसंग आणि ऍपल हे सगळे एकाच वेळी एकमेकांशी स्पर्धा करतायत. स्मार्ट ग्लासेसचा ट्रेंड वाढतोय की नाही हे लक्षात घ्यायला थोडे आकडे बघूया. 2025 मध्ये जगभरात सुमारे 72 लाख स्मार्ट ग्लासेस विकले गेले आणि यातले 6.5 लाखांपेक्षा जास्त एकट्या रेबॅन मेटाने विकले. डिस्प्ले नसलेल्या ग्लासेसची विक्री तर 2026च्या पहिल्या तिमाहीत 167% वाढली आहे. यातूनच हे स्पष्ट होतं की ही टेक्नॉलॉजी आता एका ठराविक निश मधून किंवा ठराविक क्लासमधून बाहेर पडून मेनस्ट्रीम बनते. सामान्य लोक ही स्मार्ट ग्लासेस घेत आहेत आणि सध्या मेटा रेबॅन्स 25-26 हजारांपासून सुरू होत असून देखील त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसते. भविष्यात ही किंमत आणखी कमी झाली तर नक्कीच विक्री वाढणार आहे. आणि यातूनच मग आपण व्हिडिओच्या मेन पॉइंटवर जातोय, तो म्हणजे स्मार्ट ग्लासेस भविष्यात आपल्या स्मार्टफोनला कायमचं रिप्लेस करू शकतात का? याचं उत्तर आज तरी स्पष्टपणे नाही असंच द्यावं लागेल. पण भविष्यात हे शक्य होऊ शकतं असंही म्हणता येईल. सध्याचे स्मार्ट ग्लासेस, मग ते रेबॅन मेटा असो किंवा गुगलचे नवीन ग्लासेस असो, हे कंपॅनियन डिव्हाइस म्हणून काम करतात. म्हणजे त्यांना काम करण्यासाठी तुमचा फोन जवळ असणं गरजेचं असतं. फोन नसेल तर इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नोटिफिकेशन्स आणि बऱ्याच ॲपसाठी हे ग्लासेस अपुरे पडतात. दुसरं म्हणजे बॅटरी लाईफ. बहुतेक ग्लासेस हे 6 ते 8 तासांच्या वापरातच बॅटरी संपवतात, तर आपला फोन आपण दिवसभर वापरतो. तिसरं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्क्रीनचा अभाव. टायपिंग, सोशल मीडिया स्क्रोलिंग, व्हिडिओ बघणं, बँकिंग ॲप्स वापरणं, या सगळ्या गोष्टींसाठी आजही मोठ्या स्क्रीनची गरज असते आणि तेवढी सोय आजच्या ऑडिओ फर्स्ट ग्लासेसमध्ये नाहीये. डिस्प्ले असलेले ग्लासेस जसे की रेबॅन मेटा डिस्प्ले किंवा रॉकेट ग्लासेस या दिशेने पाऊल उचलत आहेत, पण त्यांची स्क्रीन अजूनही खूप छोटी आणि लिमिटेड कामांसाठी उपयुक्त आहे. तरी हा ट्रेंड ज्या वेगाने वाढतोय, ते बघता पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये परिस्थिती बदलू शकते. जशी जशी बॅटरी टेक्नॉलॉजी सुधारेल, चिप्स लहान आणि जास्त कार्यक्षम होतील आणि डिस्प्ले क्वालिटी सुधारेल, तसे तसे हे ग्लासेस फोनची जागा पूर्णपणे घेणार नसले तरी फोन बाहेर काढण्याची गरज नक्कीच कमी करतील. आजही तुम्ही फक्त आवाजाने कॉल करणं, फोटो काढणं, ट्रान्सलेशन करणं, मेसेज पाठवणं अशी छोटी कामं फोन खिशातून न काढताच करू शकता आणि हीच खरी सुरुवात आहे. मात्र प्रायव्हसीचा मुद्दा या टेक्नॉलॉजी समोरचा सगळ्यात मोठा अडथळा राहणार आहे, कारण कॅमेरा असलेले ग्लासेस समोरच्या व्यक्तीच्या संमतीशिवाय रेकॉर्डिंग करण्याची भीती कायम ठेवतात. आणि याचमुळे मेटासारख्या कंपन्यांना सतत नवीन सेफ्टी फीचर्स आणावे लागत आहेत. थोडक्यात सांगायचं तर मेटा रेबॅन आणि बाजारात येणारे नवीन AR स्मार्ट ग्लासेस हे सध्या कितीही ॲडव्हान्स्ड असले तरीही ते लगेचच मोबाईलला पूर्णपणे संपवणार नाहीत. पण हा, आपला मोबाईल वापरण्याचा दृष्टिकोन आणि पद्धत ते 100% बदलून टाकतील. आज जो वेळ आपण मान खाली घालून मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्यात घालवतोय, तोच वेळ उद्या आपण डोकं वर करून खऱ्या जगाकडे बघत पण डिजिटल माहितीच्या साथीने घालवूया. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असे स्मार्ट ग्लासेस वापराल का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.